मला एक नवीन कॅलिडोस्कोप सापडला माझ्या आत्तापर्यंत आयुष्यामध्ये, हे मला माहीतच नाही. आणि त्याने मग वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळे चित्रपट बघून त्याचा सामाजिक संदर्भ, सामाजिक आंदोलन ह्याच्याशी ते निगडीत सुरुवात केली. इराणमधले प्रश्न, इराकमधले प्रश्न, जपानमधले प्रश्न. पण हे जे होत होतं हे सगळं पुण्यामध्ये होतं. पुणे, मुंबई, आपल्या सातारा, सांगली, कोल्हापूरला चित्रपट रसास्वाद शिबिर होत नाही. आणि तिथं जाऊन 7 दिवस राहणं, तिथं ते अटेंड करणं हे अतिशय जिकिरीचं आहे. म्हणजे मी ज्या वेळेला तिथं अटेंड केलं तेव्हा दिलीप प्रभावळकर सुद्धा सगळं सोडून, म्हणजे आपल्या नाटकातली, सिनेमातलं सगळं सोडून 8 दिवस पूर्णपणे त्यात इन्व्हॉल्व. त्याचा एवढी मोठी मोठी माणसं सुद्धा पुन्हा पुन्हा ह्याच्याकडे येतात. त्याच्या मागे तेच कारण आहे, म्हणून ते पुढे यशस्वी होतात. त्यामुळे आम्ही असा हा प्रयत्न केला सातारमध्ये पहिल्यांदा की हे रसाचा संगीत 2 दिवसाचं का होण्या सातारमध्ये घेऊया आणि त्यातला काही भाग तरी त्याच्यामध्ये लोकांना बघायला मिळेल. मग त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासूनच सगळं दाखवतात की पहिला चित्रपट निघाला किंवा फिल्म कशी निर्माण झाली, इथपासून ते तुम्ही चित्रपट कसा बघितला पाहिजे, त्यातले वेगवेगळे विषय कसे आहेत, जगामधले गाजलेल्या चित्रपटातले काही भाग, त्यातल्या फ्रेम्स त्यांनी कसं एकदम तुम्हाला झटदिशी